श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं पंचामृत कसं बनवायचं आहे, हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण कुठलीही पूजा म्हटली की त्या ठिकाणी पंचामृताचा विषय येतो. आपल्याला ज्यावेळेस देवाचा अभिषेक करायचा असतो, कुठल्याही देवाचा असेल, तर त्यावेळेस आपल्याला पंचामृत बनवावं लागतं. आणि ही पंचामृत बनवण्याची जी पद्धत आहे, ते सर्रास चुकीची पद्धत आहे. चुकीच्या पद्धतीनं सर्रास पंचामृत बनवलं जातं. त्यामुळं आपल्या समूहातील सज्जनांनी सांगितलं की हा विषय तुम्ही थोडासा व्यवस्थित पुढे आणा आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना आणि सर्व सज्जनांना आणि इतर सर्व भक्त मंडळींना हा विषय समजणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पंचामृत कसं बनवायचं आहे. तर याचं शास्त्रामध्ये वर्णन येतं, पयोदरी घृतं चैव मधुच शर्करायुतम पंचामृत मयानितम स्नानार्थ प्रतिगृह्यताम. तर याचा अर्थ काय? आपल्याला पंचामृत बनवण्यासाठी ह्या 5 गोष्टी लागणार आहेत. यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती दूध आहे. गाईचं शुद्ध दूध घ्यायचं आहे आपल्याला, गाईचं शुद्ध दही घ्यायचं आहे आपल्याला, गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आपल्याला, शुद्ध मध घ्यायचं आहे आपल्याला आणि शुद्ध साखर घ्यायची आहे आपल्याला. तर ह्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या प्रमाणात घ्यायचं हे पण तुम्हाला आज मी सांगणार आहे. आणि पंचामृत कसं बनवायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. पंचामृताचे काय आध्यात्मिक फायदे आहेत, आपल्याला आरोग्याचे काय लाभ होतात त्याच्यातून, तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर पंचामृत बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दूध घ्यायचं आहे. समजा 1 पेला जर दूध घेतला तुम्ही, 1 ग्लास जर दूध घेतला तुम्ही, तर अर्धा ग्लास दही घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेवढं दही घेतलेलं आहे तुम्ही, त्याच्या अर्धं आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि साखर जेवढी आहे त्याच्या अर्धं आपल्याला तूप घ्यायचं आहे. आणि तूप जेवढे घेतलेलं आहे त्याच्या अर्धं आपल्याला मध घ्यायचं आहे. आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत ह्या सर्व विषम प्रमाणात आहेत, सम प्रमाणात घ्यायचं नाही आपल्याला. सर्रास सर्वजण हीच चूक करतात की दही जेवढं आहे तेवढंच दूध घालतात किंवा तूप जेवढं आहे तेवढंच मधही घातलं जातं. तर ही जी पद्धत आहे ती पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. सम प्रमाणात आपल्याला काहीही घ्यायचं नाही याच्यामध्ये. आणि दूध जे आहे ते कच्चं दूध आपल्याला वापरायचं आहे. गरम केलेलं दूध आपल्याला पंचामृतासाठी घ्यायचं नाही. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या विषम प्रमाणामध्ये घेण्याचं कारण काय आहे? तर याच्यामागे ऋषीमुनींनी फक्त आपल्याला अध्यात्म सांगितलेलं नाही, याच्यामागे विज्ञानसुद्धा आहे. कारण हे पंचामृत आपण ज्यावेळेस देवाला अर्पण करतो त्यावेळेस ते पंचामृत आपण नंतर प्रसाद रूपात आपण स्वतःसुद्धा ग्रहण करतो. आणि पंचामृत सेवनाचे अत्यंत जबरदस्त फायदे आहेत जर ह्या पद्धतीने पंचामृत जर तुम्ही बनवत असाल तर. ज्यावेळेस हे सर्व गोष्टी विषम प्रमाणात आपण घेतो त्यावेळेस ह्या गोष्टी अमृतासारखं काम करतात. आणि जर ह्या गोष्टी सम प्रमाणात घेतल्या किंवा चुकीच्या पद्धतीने जर घेतल्या आपण, तर ह्याच गोष्टी आपल्याला अपायसुद्धा करतात, विषासारखं सुद्धा काम करतात. तूप आणि मध जर तुम्ही सम प्रमाणात जर घेत असाल तर त्याचं विषामध्ये रूपांतर होतं. आणि तेच जर तुम्ही विषम प्रमाणात जर घेत असाल, जेवढं तूप आहे त्याच्यापेक्षा अर्धं मध किंवा जेवढं मध आहे त्याच्यापेक्षा अर्धं तूप असं जर तुम्ही करत असाल तर ते तुमच्यासाठी अमृतासारखं काम करतं. आता पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला पात्र लागणार आहे. तर पात्र कुठलं घ्यायचं आहे आपल्याला? सर्वप्रथम पात्रामध्ये सोन्याचं पात्र सांगितलेलं आहे, ते आपल्याला संभव नाही. जर संभव असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर चांदीचं पात्र सांगितलेलं आहे पंचामृत बनवण्यासाठी. जर तेही तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर त्यानंतर आपण पितळेचं भांडं वापरू शकतो. पितळेचं पात्र आपण पंचामृत बनवण्यासाठी वापरू शकतो. आणि तेही जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर तुम्ही स्टीलच्या पात्रामध्ये बनवू शकता. याला सोडून पंचामृत बनवण्यासाठी कुठलंही पात्र निषिद्ध सांगितलेलं आहे. तर पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट जी लागणार आहे साखर, ती आपल्याला कोणती वापरायची आहे? पहिल्यांदा ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला दुकानामध्ये जी साखर भेटते ती साखर आपल्याला पंचामृतासाठी अजिबात वापरायची नाही. शास्त्रामध्ये ज्या साखरेचं वर्णन आलेलं आहे ती साखर म्हणजे गुळाच्या काकवीपासून ती साखर बनवली जाते. आणि ती साखर अत्यंत लहान असते, लालसर असते. आणि ही साखर ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. आणि ह्या साखरेचा पंचामृतासाठी आपल्याला उपयोग करायचा आहे. शास्त्रामध्ये ह्या साखरेचं वर्णन आहे. दुकानामध्ये जी साखर आहे ती साखर केमिकल युक्त आहे. एक विचार करा, गुळ काळं असतं, लाल असतं. त्या गुळाला काचेसारखं पांढरं शुभ्र बनवण्यासाठी त्याच्यामध्ये किती केमिकल वापरले जात असतील. दररोज एवढे हानिकारक केमिकल जर आपल्या शरीरामध्ये जात असतील तर आपल्या आरोग्याचा सत्यानाश होणार हे निश्चित आहे. दुकानात मिळणाऱ्या या साखरेला व्हाईट स्लो पॉइझन म्हटलेलं आहे. हे एक सफेद मंद विष आहे. या विषाला आपल्याला पंचामृतामध्ये घालून देवाला अर्पण करायचं नाही.
आणि ते आपल्याला स्वतःला सुद्धा ग्रहण करायचं नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला दक्षता घ्यायची आहे. अशा प्रकारे पंचामृत बनवून ज्यावेळेस आपण भगवंताला अर्पण करतो, त्यावेळेस आपण केलेली सेवा भगवंत स्वीकारतात, भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंताची आपल्यावरती कृपा होते. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या पंचामृताचं सेवन केल्यामुळं रक्तवृद्धी होते. जठराग्नी आपला प्रदीप्त होतो. अशक्तपणा आपला नाहीसा होतो. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लाभ होतो. अपचनाची जी समस्या आहे, ती दूर होते. आम्लपित्त ज्यांना आहे, त्यांचं आम्लपित्त दूर होतं. कुष्ठ, कावीळ, त्वचाविकार इत्यादीमध्ये लाभ होतो आणि त्यासोबतच त्रिदोषाचं शमन होतं. एवढे लाभ आपल्याला पंचामृतामुळे होतात. तर माझं एक म्हणणं असं आहे आणि अशा रीतीने पंचामृत बनवून 15 दिवसातून एकदा देवाला अभिषेक अवश्य करा आणि त्या पंचामृताचं प्रसाद रूपामध्ये परिवारातील सर्व व्यक्तींनी अवश्य सेवन करा आणि अशा प्रकारच्या ह्या दिव्य पंचामृताचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.